श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझे GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. हा आहे स्टिच ब्लाऊज. ऑलरेडी हा शिवलेला ब्लाऊज आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आरी वर्क करायचं आहे. याच्यावरती मी मिरर वर्क करणार आहे. ज्या कलरचा आपला ब्लाऊज आहे त्याच शेड वाईज आपल्याला इथे थ्रेड घ्यायचा आहे. इथे मी त्याच कलर वाईज थ्रेड घेतलेला आहे, त्याला एंडला नॉट मारलेली आहे आणि इथे आपल्याला डबलचा थ्रेड घ्यायचा आहे. इथे मी तुम्हाला दाखवले, मी डबलचा थ्रेड घेतलेला आहे आणि आपल्याला निडल घ्यायची आहे ज्यातून आपले जे शुगर बीड आहे ते इझिली लोड होतील. कारण शुगर बीडचा पॉईंट खूप स्मॉल, खूप छोटा असतो, त्याच्यामुळे आपल्याला निडलसुद्धा तेवढ्याच पॉईंटची घ्यायची आहे. इथे मी आता तुम्ही बघितलं असेल की मोठ्या साईजची निडल घेतलेली आहे. ती याच्यासाठी घेतलेली आहे कारण त्यातून पटापट आपण आपले शुगर बीड, गोल्डन बीड पटापट लोड करू शकतो. त्यासाठी इथे मी मोठी निडल घेतलेली आहे. आता हा आहे आपल्या ब्लाऊजचा बॅक नेक. तिथे आधी आपल्याला शुगर बीड लावून घ्यायचे आहेत. इथे मी शुगर बीड आधी एका लाईनमध्ये लोड करून घेतलेले आहेत आणि ती लाईन आता आपल्याला याच्यावरती चिटकवायची आहे. इथे मी चिटकवण्यासाठी फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे. शुगर बीड लावून झाल्यानंतर इथे आता आपल्याला गोल्डन बीड घ्यायचे आहेत. इथे मी 3 mm गोल्डन बीडची एक लाईन लोड करून घेतलेली आहे. ही सुद्धा आपल्याला फॅब्रिक ग्लूने चिटकवून घ्यायची आहे. जिथे आपण शुगर बीड लावलेले आहेत त्याच्या साईडला आपल्याला 3 mm गोल्डन बीड चिटकवून घ्यायचे आहेत. इथे गोल्डन बीड चिटकवून झाल्यानंतर अगेन आपल्याला शुगर बीड लोड करून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा इथे आपल्याला फॅब्रिक ग्लूने चिटकवून घ्यायचे आहेत. इथे आपली बॅक नेकची जी बॉर्डर असते ती छान तयार झालेली आहे. आता इथे तुम्हाला जे पॉईंट दिसत आहेत त्या पॉईंटमधलं अंतर मी तुम्हाला सांगते. तर त्या प्रत्येक पॉईंटमधलं अंतर 1.25 सेंटीमीटरचं आहे. इथे मी तुम्हाला ते दाखवते सुद्धा. प्रत्येक पॉईंटमधलं अंतर 1.25 सेंटीमीटरचं आहे. इथे मी मिरर घेतलेले आहेत. एक राऊंड शेपचे मिरर आहेत आणि दुसरे आय शेपचे मिरर आहेत. हे 2 टाईप्सचे मिरर मी इथे घेतलेले आहेत. राऊंड शेपचा जो मिरर आहे तो छोट्या साईजचा आहे आणि आय शेपचा जो मिरर आहे तो मोठ्या साईजचा मी घेतलेला आहे. इथे ज्या प्रत्येक पॉईंट तुम्हाला इथे दिसतो आहे तिथे आधी आपल्याला फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे. फॅब्रिक ग्लू लावून झाल्यानंतर त्या प्रत्येक पॉईंटवरती आपल्याला राऊंड शेपचा जो आपण मिरर घेतला आहे तो लावून घ्यायचा आहे. तर इथे मिरर लावून झालेले आहेत. आता आपल्याला याच्याभोवती वर्क करायचं आहे. इथे मी 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि 3 mm गोल्डन बीडने आपला जो राऊंड शेप मिरर आहे त्याला पूर्ण आपल्याला भोवती गोल्डन बीड लावून घ्यायचे आहेत.
तर इथे सर्कल वाईज आपले गोल्डन बीड लावून झालेले आहेत. सो आता आपण नेक्स्ट स्टेप करूयात. सो आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे जरदोसी. सो इथे मी ही जरदोसी घेतलेली आहे, गोल्डन शेडची ही जरदोसी आहे आणि ही जरदोसीचा वापर आता आपल्याला करायचा आहे. सो ह्या जरदोसीला मी अर्धा सेंटीमीटर मध्ये कट करून घेणार आहे. सो तुम्ही बघू शकता की जरदोसी खूप सुंदर आहे. जरदोसीमध्ये पण 3 प्रकार आहे, तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही घेऊ शकता. सो इथे मी अर्ध्या सेंटीमीटरमध्ये जरदोसी कापून घेतलेली आहे, कट करून घेतलेली आहे. सो इथे सुद्धा आपल्याला जरदोसीचा जो पॉईंट असतो तो खूप छोटा असतो, त्याच्यामुळे जरदोसी इझिली ज्या निडलमधून लोड होईल तशीच आपल्याला निडल घ्यायची आहे. कारण जर तुम्ही जाड अशी निडल घेतली तर त्यातून जरदोसी आपली लोड नाही होत आणि जेव्हा तुम्ही त्याला प्रेस करायला जाता, जोर लावायला जाता, तेव्हा ती सुटून जाते. त्याच्यामुळे जरदोसीचं काम करताना आपल्याला आपली जरदोसी इझिली लोड होईल अशीच निडल घ्यायची आहे. सो इथे आपली जरदोसी लावून झालेली आहे. जरदोसी आणि त्याच्यामध्ये एक सिंगल शुगर बीड असं लोड करून आपल्याला इथे ते ब्लाऊजवरती लावून घ्यायचं आहे. सो जरदोसी आणि शुगर बीड लावून झाल्यानंतर आता आपण नेक्स्ट स्टेप आहे ती करूयात. सो या साईडचे सुद्धा आपण जरदोसीने वर्क करून घेऊयात. सो दोन्ही साईड आपले जरदोसीने वर्क करून झालेले आहेत. सो आता आपल्याला याच्यावरती मिरर लावायचे आहेत. सो इथे मी आय शेपचे मिरर घेतलेले आहेत, ते जे की थोड्या मोठ्या साईजचे आहेत. सो आता ते मिरर जे आहेत ते आपल्याला आपण जी जरदोसी लावलेली आहे त्याच्यावरती लावून घ्यायचे आहेत. सो तिथे मी फॅब्रिक ग्लू लावले, तुम्हाला दिसतच असेल. सो त्याच्यावरती आपल्याला चिटकवून घ्यायचे आहेत आणि हा आहे चिमटा, ज्याने तुम्ही इझिली बीड असो, मिरर असो, काहीही असो, तुम्ही इझिली तो उचलून तुम्हाला हवं त्या ठिकाणी तुम्ही चिटकवू शकता. सो इथे मी चिमट्याच्या मदतीने जे आपले आय मिरर आहेत, आय शेप मिरर, ते मी जरदोसीच्या वरच्या साईडला लावून घेते. सो इथे सुद्धा मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे. तुम्ही बीड चिटकवायचे असतील, मिरर चिटकवायचा असेल, कुंदन चिटकवायचं असेल तर तुम्ही फॅब्रिक ग्लूचाच वापर करा, हेच मी तुम्हाला सांगेन. कारण जर तुम्ही B7000चा वापर केला तर कुंदन, मिरर किंवा बीड ह्याची जी खालची बाजू असते ती डल होत जाते आणि त्याच्यामुळे त्याची शाईन जी आहे ती कमी होत जाते. त्याच्यामुळे फॅब्रिक ग्लूचाच तुम्ही वापर करा. आणि फॅब्रिक ग्लूचा जर तुम्ही वापर केलात तर फॅब्रिक ग्लू आहे तो फॅब्रिकमध्ये एकदम मिक्स होऊन जातो, ज्याच्यामुळे त्याचा डाग कुठेही फॅब्रिकवरती दिसत नाही. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा फॅब्रिक ग्लूचाच वापर करा. सो इथे आपले आय शेपचे जे मिरर होते ते सुद्धा लावून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा लुक दिसतो आहे आपल्या ब्लाऊजचा. सो आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती करूया. सो इथे तुम्ही बघू शकता हा आहे आपल्या ब्लाऊजचा फुल लुक. बघू शकता खूप सुंदर दिसतोय. मी तुम्हाला जवळून पण दाखवते. सो इथे आता मिरर लावून झाल्यानंतर मिररच्या मध्ये जी तुम्हाला एम्प्टी जागा दिसते 2 मिररच्या मध्ये, तिथे आपल्याला हा पलबेड लावून घ्यायचा आहे. सो इथे मी व्हाईट पलबेड घेतलेला आहे, जो की नॉर्मल मोठ्या साईजचा आहे. सो तो आपल्याला आपले जे मिरर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते लावून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता की पलबेड लावण्याने खूप सुंदर असा आपल्या ब्लाऊजला लुक आलेला आहे. सो ही आपली जी साईड आहे तिथे सुद्धा आपण पलबेड लावून वर्क करून घेऊयात. सो इथे तुम्ही बघू शकता की आपला फुल जो बॅक नेक आहे तो कंप्लीट वर्क करून झालेला आहे. इथे मी राऊंड शेपचे मिरर, आय शेपचे मिरर, त्याच्यानंतर शुगर बीड, 3mm गोल्डन बीड आणि त्याच्यानंतर इथे मी व्हाईट पल बीड घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की ह्याने खूप सुंदर असा आपला ब्लाऊज छान तयार झालेला आहे. सो हा ऑलरेडी स्टिच ब्लाऊज आहे, म्हणजे ऑलरेडी शिवलेला ब्लाऊज आहे, ज्याच्यावरती आपल्याला वर्क करायचं होतं आणि मला खूप सिंपल आणि सुंदर असं वर्क हवं होतं. मिरर वर्कच हवं होतं, पण खूप सिंपल आणि छान शाईन देणारा आणि छान असा लुक देणारा मला डिझाईन हवी होती आरी वर्कमध्ये. सो मी सुंदर अशी ही डिझाईन तयार केलेली आहे. बॅकनेक खूप सुंदर दिसतो आहे. आणि तुम्हालाही प्रश्न असेल की शिवलेल्या ब्लाऊजवरती वर्क केल्यानंतर आपली जी आतली साईड असते तिथे थ्रेड वगैरे दिसत असतील तर ते दिसू नये त्यासाठी काय करायचं,
सो त्या रिलेटसुद्धा मी व्हिडिओ नक्की अपलोड करेन. सो इथे मी तुम्हाला बॅक नेक दाखवलेला आहे. सो याचे जे स्लीव्ज आहेत शॉर्ट स्लीव्ज त्याच्यावरतीसुद्धा मी सुंदर असं वर्क करणार आहे. सो ते वर्क कसं असणार आहे ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.